अमरावती शहरात सध्या प्रचंड उष्णतेची लाट जाणवत आहे। तापमानाने 45 अंशाचा टप्पा पार केल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत। अशा कडाक्याच्या उन्हात रस्त्यावरून प्रवास करणारे मजूर, रिक्षा चालक, वाहतूक पोलीस आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मात्र या कठीण परिस्थितीत शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी पुढाकार घेत मानवतेचा एक सुंदर संदेश दिला आहे। शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी पाण्याच्या पाणपोई उभारण्यात आल्या आहेत। कुठे रांजणातील थंड पाणी, कुठे वॉटर कूलर, तर कुठे थेट पाण्याचे कॅन ठेवून तहानलेल्या लोकांना मोफत पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे। ही पाणपोई केवळ तहान भागवण्याचं साधन नसून अनेकांकरिता जीवनदान ठरत आहे। उन्हाच्या झाडांमध्ये थोडा गारवा देणाऱ्या या उपक्रमांमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेची भावना दिसून येत आहे। विशेष म्हणजे या उपक्रमांमागे कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा नसून केवळ समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि मानवतेची जाणीव आहे। संत गाडगेबाबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या या उपक्रमांमुळे अमरावती शहरात सकारात्मकतेची एक नवी लाट निर्माण झाली आहे। आम्ही दरवर्षी राहतो आणि ते लोक ताणलेले राहतात उन्हात आणि भरपूर ऊन तापून आले यावेळेस। आणि त्याच्यानंतर आम्ही फुल चांगलं भरून घेतो, मटके धुवून चांगलं पॉश पाणी देतो। त्याच्यानंतर हे कुत्रे झाले, हे झाले आणि ढोरं झाले, त्याच्यासाठी बी टाकं ठेवलं आहे। हे पाणी पितात आणि थंड पाटाचे पाड बी विकतो आम्ही इथं काही वर्षापासून। किती वर्षापासून हे करतो आपण? तरी आमच्या पिढ्या 2 पिढ्या चालल्या गेल्या। इथे लय वर्षापासून चालू आहे आमचं कारभार। माठ विकणं, थंड, लालवाला, पिवळा। क्या है दिनेश, जैसे आपने जो पानी की कैन बाहर रखी है किस लिए रखी है? जनता के लिए क्यों रखी है? जो धूप कितनी है, धूप की वजह से लोगों को प्यास लगती है, उसके लिए पानी रखे हैं। ये खत्म होगा जो फिर बुला लेते हैं हम लोग। इससे क्या क्या आपको क्या समाधान होता? जनता को पानी पिलाए वही हमारा समाधान है।